नमस्कार. विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नारी शक्ती वंदन विधेयक आणि ते पारित झालं नाही याबद्दल सर्व गोष्टींचा वाप होत असताना काँग्रेसने असं का बरं केलं असेल? काँग्रेस असंच का कायम करतं? तर काँग्रेसची नारी शक्तीचा अपमान करण्याची भानगड फार जुनी आहे. म्हणजे एवढी जुनी आहे की 1995 साली एक फार मोठा खून खटला गाजला, नैना सहानी हत्याकांड. त्या हत्याकांडामध्ये सुनील शर्मा म्हणून काँग्रेसचे युवक नेते होते. त्यांनी त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यांचा मृतदेह कापून तो त्यात तंदूर केलं. त्याला तंदूर हत्याकांडही असं म्हणतात. मी आज काही मालिका वाचून दाखवणार आहे काँग्रेस नेत्यांचा नारीद्वेष हा किती आहे, ते कशा प्रकारे नारीला अपमानास्पद वागणूक देतात आणि त्याचंच प्रतिनिधित्व आज राहुल गांधी संसदेत करत आहे. त्यांना वाटतं की स्त्री शक्तीचा, स्त्री जातीचा आवाज बुलंद होऊ नये, स्त्री ही कायम शोषित राहावी, पीडित राहावी, वंचित राहावी, यासाठी ते कायम खटाटोप करत असतात. आपल्याला हे वाक्य आठवतं आहे का? बलात्कार जेव्हा झाला उत्तर प्रदेशमध्ये, तेव्हा एका समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी म्हटलं होतं, बच्चे हे गलतियाँ हो जाती है, माफ कर देना चाहिए. विशेष आहे ना, बलात्काराची घटना घडली, बच्चों से गलती हो जाती है, माफ कर देना चाहिए असं सहज म्हटला तो. परत त्याच्यामध्ये एक TMCच्या महान आहेत मुख्यमंत्री, त्यांनी म्हटलं होतं की लड़कियों को रात में घर से बाहर निकलना नहीं चाहिए. काँग्रेसचे घटक पक्ष ज्यांनी या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केला, त्यांची मानसिकता सांगतोय तुम्हाला. अशा मानसिकतेचे लोक या बिलाला विरोध करणारच. अहो, ते कमलनाथ जेव्हा भाजपच्या एक महिला उमेदवार उभ्या राहिल्या, तर त्यांचा उल्लेख त्यांनी आयटम म्हणून केला त्यांच्या भाषणात. ते कशाला? अहो, त्यांचे दिग्गी बाबा जे अकलेचे तारे तोडतात, त्यांनीसुद्धा त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्याच एका महिला खासदाराचा उल्लेख टन्स माल असा केलेला आहे. आणि हे सगळं तुम्ही सर्च मारा बरं का, मी चुकीचं काही सांगत नाही. काँग्रेसची मानसिकता सांगतोय. शशी थरूर झालं, त्यांची मानसिकता अशी आहे की कायम महिलांचं शोषण करणं, महिलांना चुकीची वागणूक देणं. त्यांच्याबद्दल तर काय सांगायचं, त्यांच्याबद्दल अनेक हत्याकांड घडले. आप TV ला त्यांची मानसिकता बघतो, त्यांचे फोटो बघतो. असे शशी थरूर, लंपट शशी थरूर हे काँग्रेसच्या सर्वोच्च जागी आहेत आणि ते थिंक टँकमध्ये आहेत. म्हणजे जेव्हा काँग्रेसची इलेक्शन प्रेसिडेन्शियल पदाची झाली होती, त्यावेळी क्रमांक 2चे कॅन्डिडेट होते श्री लंपट शशी थरूर. एक मिस वर्ल्ड आपल्या झाल्या मानुषी छिल्लर, त्यांच्या कायम त्यांनी थट्टा केली, त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला. संदेश खाली घटना TMCची तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे झाली. त्यावेळी इंडी सरकार आणि काँग्रेस गव्हर्मेंट, म्हणजे काँग्रेस लोक हे सगळे त्यावेळी गप्प होते. त्या संदेश खाली घटनेच्याबद्दल त्यांनी काहीही म्हटलं नाही. राजस्थानचेच असे भौरी देवी प्रकरण आहे. त्या प्रकरणातसुद्धा एक नर्स होती. त्या नर्सला काँग्रेस मिनिस्टरने तिचं शोषण केलं आणि तिची हत्या केली. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत माझ्याजवळ. आता सध्या आहे प्रियंका गांधींनी मैं लडकी हूँ लढ सकती हूँ ही जेव्हा यात्रा त्या मध्य प्रदेशमधून काढली, तिथल्याच एका महिलेनं तिथल्याच अनेक महिला प्रतिनिधींनी राजीनामे दिले. कारण त्यांनी सांगितलं की या लडकी हूँ मैं लढ सकती हूँ या अभियानामध्ये जेव्हा या महिला सहभागी झाल्या, त्यावेळेस त्यांचं शोषण झालं. आणि डॉक्टर त्या ठिकाणी होत्या, प्रियंका मौर्य, त्यांनी राजीनामा दिला. अहो, असे बरेच आहेत की त्याने असं सांगितलं आहे की महिलांना तिकीट देण्यासाठी लाच घेतली जाते, शोषण केलं जातं. जसं पिक्चरमध्ये आपण ऐकलं होतं की ती स्क्रीन टेस्टिंग वगैरे काही करायची असते. अशा प्रकारे धंदे या काँग्रेसमध्ये होत आहेत का, याची साक्ष हे मी जे काही मांडतोय तेच देत आहेत. आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड उपलब्ध आहे. तारापरवाला मत्स्यालय जे आहे त्या जागेबद्दल स्त्री आरक्षणाचा विषय होता, तो कसा
तडीस नेला आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे स्त्रियांचं शोषण झालं. त्या जागेचा भूखंडाबाबत स्त्रियांच्या उन्नतीसाठी असलेलं भूखंड त्याचं कशा प्रकारे डायव्हर्जन झालं. काँग्रेसच्या काळात आपण बघतो की कशा प्रकारे ज्या महिला भगिनींना एक उभारी देणाऱ्या संस्था होत्या किंवा महिलांच्या संस्था होत्या, त्या संस्थांमध्ये कशा प्रकारे लैंगिक शोषण चालायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला असता काँग्रेसची राजनीती आणि काँग्रेस कशा प्रकारे वागते आणि त्यामुळे महिलांनी घाबरून घरी बसावं, महिलांना माल असं उद्देशून म्हणायचं, महिलांना काँग्रेसने कायम आयटम असं उद्देशून म्हणायचं, दुसऱ्यांच्या महिला नाही त्यांच्यावरती बलात्कार करायचं, भवरी देवी हत्याकांड सांगितलं मी, नैना सहानी हत्याकांड सांगितला. हे सगळे काँग्रेसच्या मिनिस्टरने केलेले आहेत आणि सगळे वेल नोन आहेत, माहिती असलेले आहेत. शीख दंगलीचा उल्लेख तर मी करतच नाही आहे कारण ती निर्लज्जतेची पातळीच होती. शीख महिलांना कशा प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाल करून त्यांच्यावरती अत्याचार केला. त्यामुळे काँग्रेस ही कायम महिलाविरोधी धोरणाची साक्षीदार राहिली आहेत. काँग्रेसने कायम महिला धोरणांना विरोध केलेला आहे. महिलांनी आयुष्यामध्ये पुढं येऊ नये, महिलांनी कर्तबगारी दाखवू नये, हीच काँग्रेसची भूमिका आहे. कर्तबगारी दाखवली पाहिजे ती फक्त त्यांच्याच महिलांनी, जी घराणेशाहीच्या महिलांनी त्या घराणेशाहीतून पुढं आल्या पाहिजेत, त्यांच्याच महिला यांनी राज्य केलं पाहिजे. सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील महिलांनी आवाज नाही केला पाहिजे आणि जर केला तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही सगळी मी लिस्ट वाचवली त्यांच्या मंत्र्यांची आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची. ही लिस्ट साक्षी आहे. काँग्रेसने कायम महिलांचं दमन केलेलं आहे, शोषण केलं नाही. त्यामुळे ह्या विचार करण्यासारख्या गोष्ट आहेत की काँग्रेस हे कायम महिला आरक्षणाचा विरोध राहिलेला आहे, महिलांचा विरोधक राहिलेला आहे, महिलांच्या प्रत्येक सक्षम कृतीला ठेचण्याचं काम केलेलं आहे. आणि आत्ताही हल्ली तमिळनाडूमध्ये आणि आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल की त्यावेळेस साक्ष आहे की म्हणजे मध्यंतरी एका काँग्रेसवाल्यांनीच सांगितलं वेणुगोपालबद्दल, तमिळनाडूचे वेणुगोपाल आहे त्यांच्याबद्दल पेपरमध्ये छापून आलं होतं की जाके वेणुगोपाल को बोल. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे वेणुगोपाल कशा प्रकारे त्या म्हणजे जे आज सर्व श्री काँग्रेसचे आहेत मिस्टर वेणुगोपाल हे कशा प्रकारे शोषण करतात तमिळनाडूमध्ये, अशा प्रकारचं चित्र तिथल्या एका महिला प्रतिनिधीने उत्पन्न केलं होतं. त्यामुळे काँग्रेस तुमचा हा कुटील डाव महिला आणि स्त्रिया ओळखतात, योग्य वेळी तुम्हाला धडा शिकवतील. धन्यवाद.